जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. जळगाव जामोद येथे 10 कोटीच्या स्कायवॉकचे लोकार्पण. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आधुनिक विकास हेच आमचे ध्येय. डॉक्टर संजय कुटे. जळगाव जामोद D3. शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या 10 कोटी खर्चाच्या आधुनिक पादचारी उड्डाणपुलाचे स्कायवॉकचे भव्य लोकार्पण आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्कायवॉकमुळे विद्यार्थ्यांना व्यस्त रस्ता ओलांडताना होणारा धोका नष्ट होणार असून सुरक्षिततेची खात्री, वेळेची बचत आणि वाहतुकीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. याचा लाभ दररोज शाळा, महाविद्यालय आणि विविध शैक्षणिक संस्था, प्रशासकीय कार्यालय येथे ये-जा करणाऱ्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींना व नागरिकांना होणार आहे. या प्रसंगी न्यू इरा शाळा येथे लोकार्पण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत विद्यार्थी सुरक्षितता व स्कायवॉकची सुरक्षितेमध्ये भूमिका यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे शिक्षण, सुरक्षितता आणि नागरिकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत जळगाव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच लोकाभिमुख कामांचा ध्यास कायम राहील, असेही ते म्हणाले. यावेळी नवीनच तयार झालेल्या उड्डाणपुलाला सजवण्यात आले होते. यावर आदल्या दिवशी संध्याकाळी भव्य रोषणाई सुद्धा करण्यात आली. या उड्डाणपुलावरून बसस्थानकावरून सरळ शासकीय इमारतीसमोर अथवा दुसरा गेट वापरून नगर परिषद समोर थेट पोहोचता येणार आहे. एकूण 3 प्रवेश व निकासद्वार असलेल्या पुलावर योग्य ती प्रकाश व्यवस्था, CCTV कॅमेरे व सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले असून यामुळे भविष्यातील अपघात कमी होणार आहेत. लोकार्पणाच्या आदल्या दिवशीच नागरिकांनी उत्सुकतेने पुलावरून फेरफटका मारून आनंद व्यक्त केला. लोकार्पणाच्या वेळी उड्डाणपुलाच्या 3ही प्रवेशद्वारावर सजावटीसह रिबीन कट करून हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री, आमदार डॉक्टर संजय कुटे, सौ अपर्णाताई संजय कुटे, नगराध्यक्ष श्री गणेश दांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सचिन देशमुख, जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल जयस्वाल, सचिव श्री अनूप पुराणिक, मिलिंद जोशी, बंडू पाटील, कैलास पाटील, परीक्षित ठाकरे, अजय वडाळे, भगतसिंग चव्हाण, सुनील सिंह रघुवंशी, लताताई तायडे, शाकीर खान, शोएब मसरत, डॉक्टर किशोर केला, नगरसेविका अंबळकर यांच्यासह इतरही बगरसेवक, शिक्षक, पालक व ST कर्मचाऱ्यांसह नगरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी सदर उड्डाणपुलाने जळगाव जामोद नगरीच्या सौंदर्यात व उपलब्धीत भर टाकल्याची चर्चा उपस्थित नागरिक करत होते.